Hello dear students, welcome back on my YouTube channel, that is SK Account Tips. In our previous videos we covered structure of profit and loss and balance sheet. In this video we solve first problem on preparation of final account. I already sent the structure of statement of profit and loss and balance sheet on our Telegram channel. I hope you download it or written in your notebook. This is the given problem. Following particulars from the books of Siddhi Company Limited are available for the year ended 31st March 2020. One table is here. In that particulars, debit balances and credit balances are given. First item is purchases rupees 10 lakh 1000, selling expenses rupees 1 lakh 50,000. Stock on 1st April 2019, it means opening stock rupees 2 lakh 99,000. Salary and wages rupees 1 lakh 33,000. Interest on bank overdraft rupees 18,600. Interest on debenture up to 30 November 2019 rupees 7,500. Dividend rupees 8,500. Surplus account rupees 61,000. याचा अर्थ प्रॉफिट अँड लॉस हा ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. देन नेट सेल्स रुपीज 15,07,400 and audit fees rupees 30,000. Some other information are also given. There are 6 adjustments. Number first is related to closing stock was valued at rupees 2,91,000. Number second, rupees 12,000 worth of goods distributed as a free sample. Number third, salaries and wages include directors remuneration rupees 20,000. Number fourth, interest on debenture for the half year ending on 31st March 2020 was due rupees 7,500. Next is provide for depreciation on premises and furniture rupees 7,500. And next one is provide for taxation at 50% of profit. And ask, you are required to prepare statement of profit and loss for the year ended 31st March 2020 along with its supporting notes as per schedule 3. आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये फक्त स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस विचारलेला आहे, आपल्याला ते प्रिपेअर करावं लागेल. यू शुड राईट दिस प्रॉब्लेम इन युअर नोटबुक फर्स्ट. ओके, आपण पुन्हा एकदा प्रॉब्लेम समजावून घेऊ. मी इथे 2 कॉलम ऍड केलेले आहेत. फर्स्ट कॉलम इज रिलेटेड टू ऍडजस्टमेंट. सपोज जर एखाद्या आयटमवर ऍडजस्टमेंट असेल तर आपण इथं क्लिअरली मेन्शन करू शकतो. अँड सेकंड कॉलम इज रिलेटेड टू आयडेंटिफाय. प्रत्येक जो आयटम दिलेला आहे तो कोणत्या नोट मध्ये आपण घ्यायचा आहे तो आपण इथे आयडेंटिफाय करू शकतो. तुम्ही हे नोटबुक मध्ये तुम्ही पेन्सिलने देखील करू शकता. आपण पुन्हा एकदा प्रॉब्लेम बघू. फॉलोइंग पर्टिक्युलर्स फ्रॉम द बुक्स ऑफ सिद्धी कंपनी लिमिटेड आर अवेलेबल फॉर द इयर एंडेड ऑन 31st मार्च 2020. हा आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे. सिद्धी कंपनी लिमिटेडच्या बुक्स मध्ये आपल्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस प्रिपेअर करायचा आहे. आधी आपण आयटम्स जे आहेत ते आयडेंटिफाय करू. परचेसेस आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड या नोटच्या अंडर खाली घेणार आहोत. सेलिंग एक्सपेन्सेस आपण अदर एक्सपेन्सेस या नोटच्या अंडर खाली घेणार आहोत. आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे तो देखील आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड या नोट खाली घेतो. सॅलरीज अँड वेजेस दिलेले आहेत, आपण एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस या हेड खाली घेतो. इंटरेस्ट ऑन बँक ओव्हरड्राफ्ट हा आपल्याला आयटम दिलेला आहे, हा आपण फायनान्स कॉस्ट या नोट खाली घेतो. आपल्याला इंटरेस्ट ऑन डिबेंचर दिलेला आहे, हे देखील आपण फायनान्स कॉस्ट या हेड खाली घेतो. आपल्याला डिव्हिडंडचा बॅलन्स दिलेला आहे 8,500 आणि हा बॅलन्स क्रेडिट आहे. इट मीन्स इट इज अ इन्कम, त्यामुळे आपण अदर इन्कम या हेड खाली घेतो. आपल्याला सरप्लस अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे तो आपण सरप्लस अकाउंट मध्ये घेणार. आपल्याला सेल्स दिलेले आहेत 15,07,400, हे आपण रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन या नोट खाली घेतो. त्यानंतर ऑडिट फीस दिलेली आहे, आपण अदर एक्सपेन्सेस या हेड खाली घेतो. आपण जे नोट घेतलेले आहेत ह्याचं स्ट्रक्चर ऑलरेडी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सेंड केलेलं आहे. आय होप तुम्ही ते बघितलं असेल. ऑल्सो वी डिस्कस अबाउट ऍडजस्टमेंट. क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट रुपीज 2,91,000. या ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतील. फर्स्ट इफेक्ट हा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड यामध्ये होईल आणि सेकंड इफेक्ट हा इन्व्हेंटरीज मध्ये होईल. आपण इन्व्हेंटरीज बॅलन्स शीट मध्ये कन्सिडर करतो, आपण ते बॅलन्स शीट प्रिपेअर नाही करणार. याचा अर्थ आपण इथं फक्त याचा एक इफेक्ट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये घेणार आहोत.
Second adjustment is rupees 12,000 worth of goods distributed as a free sample. 12,000 चे जे गुड्स आहेत ते फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. या ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतील. एक इफेक्ट आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये घेणार आहोत. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये जे परचेसेस आहेत त्या परचेसेस मधून आपण 12,000 ची अमाउंट लेस करतो. अँड सेकंड इफेक्ट याचा ऑदर एक्सपेन्सेस मध्ये होईल ऍज अ डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. याचा अर्थ याचा इफेक्ट परचेसेस वर होणार आहे सेकंड नंबर ऍडजस्टमेंटचा. त्यामुळे आपण तिथं सेकंड म्हणून कन्सिडर केलेला आहे, आयडेंटिफाय केलं. थर्ड ऍडजस्टमेंट आहे सॅलरीज अँड वेजेस इन्क्लुड्स डायरेक्टर रेम्युनरेशन रुपीज 20,000. सॅलरी आणि वेजेस मध्ये डायरेक्टर्स रेम्युनरेशन इन्क्लूड आहे 20,000 चे. ते आपण सॅलरी आणि वेजेस मधून लेस करतो आणि सेकंड इफेक्ट आपण डायरेक्टर रेम्युनरेशन मध्ये घेतो. याचा एक इफेक्ट हा एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस मध्ये होईल, म्हणजे आपण सॅलरी आणि वेजेस मधून लेस करणार. आणि सेकंड इफेक्ट हा अदर एक्सपेन्सेस मध्ये होईल. सॅलरी अँड वेजेस वर थर्ड ऍडजस्टमेंटचा इफेक्ट होणार, त्यामुळे आपण तिथे आयडेंटिफाय करतो. फोर्थ ऍडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर फॉर द हाफ इयर एंडिंग ऑन 31 मार्च 2020 वॉज ड्यू रुपीज 7,500. या ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतील. एक तर आपण फायनान्स कॉस्ट मध्ये घेतो 7,500 अँड सेकंड इफेक्ट अदर करंट लायबिलिटीज. इट मीन्स बॅलन्स शीट मध्ये याचा सेकंड इफेक्ट होईल रुपीज 7,500 आपण तिथे इन्क्लूड करतो. त्यानंतर जर आपण प्रॉब्लेम मध्ये बघितलं तर आपल्याला ते इंटरेस्ट ऑन डिबेंचर अप टू 30 नोव्हेंबर 2019 हा आयटम इथे दिलेला आहे आपल्याला आणि याच्यावरच ते ऍडजस्टमेंट आहे. जर सपोज ऍडजस्टमेंट दिली नसेल आणि फक्त इथं हा आयटम दिलेला आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर अप टू 30 नोव्हेंबर 2019, तरी आपल्याला ती ऍडजस्टमेंट कन्सिडर करावी लागेल जरी दिली नसली तरी, कारण इथे आपल्याला हाफ इयरचा इंटरेस्ट दिलेला आहे. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये पूर्ण फायनान्शियल इयरचा इंटरेस्ट घ्यावा लागतो. त्यामुळे आपण 7,500 पुन्हा याच्यामध्ये ऍड केलं असं जरी ऍडजस्टमेंट दिली नसती तरी. पण ते ऍडजस्टमेंट दिलेली आहे फोर्थ नंबरची, ज्याचा एक इफेक्ट इंटरेस्ट ऑन डिबेंचर मध्ये होणार. नेक्स्ट ऍडजस्टमेंट दिलेली आहे प्रोव्हाइड फॉर डेप्रिसिएशन ऑन प्रेमाइसेस अँड फर्निचर रुपीज 7,600. याचे दोन इफेक्ट होतील. फर्स्ट इफेक्ट इन डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन या नोट मध्ये आपण सेपरेट नोट घेतो डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन, यामध्ये एक इफेक्ट होईल. आणि सेकंड इफेक्ट टँजिबल असेट्स बॅलन्स शीट मध्ये होईल. आपण पर्टिक्युलर जर असेट दिला असेल फर्निचर तर त्यामधून लेस करतो, पण आपण इथे ओनली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत आहोत. देन लास्ट ऍडजस्टमेंट इज प्रोव्हाइड फॉर टॅक्सेशन ऍट 50% ऑफ प्रॉफिट. याचे दोन इफेक्ट होतील. फर्स्ट इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉस मध्ये आपण प्रॉफिट बिफोर टॅक्स कॅल्क्युलेट केल्यानंतर त्यातून 50% टॅक्स आपल्याला लेस करायचा आहे. अँड सेकंड इफेक्ट इन शॉर्ट टर्म प्रोव्हिजन्स बॅलन्स शीट मध्ये याचा सेकंड इफेक्ट होईल. आय होप की तुम्हाला कळालं असेल की ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट कसे होतील. त्यानंतर प्रत्येक जो आयटम दिलेला आहे तो आपण कसा आयडेंटिफाय केलेला आहे. नाव वी स्टार्ट फॉर सॉल्विंग द प्रॉब्लेम. जी इन्फॉर्मेशन दिली आहे त्यानुसार आपण नोट प्रिपेअर करतो. फर्स्ट टू नोट्स इज रिलेटेड टू रेव्हेन्यू. फर्स्ट नोट इज रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. Second note is other income and remaining notes are related to expenses. Number 3, cost of goods sold. Number 4, employee benefit expenses. Number 5, finance cost. Number 6, depreciation. And number 7, other expenses. आपल्याला इतकी नोट्स प्रिपेअर करायचे आहेत. ओके, ज्या पद्धतीने आपण नोट प्रिपेअर केलेले आहेत त्या पद्धतीने आपण आयटम सिलेक्शन करू. फर्स्ट जो नोट आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन, इन दॅट ओनली वन आयटम रिलेटेड टू रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन, दॅट इज नेट सेल्स. आपण नेट सेल्सची अमाऊंट जी आहे 15,07,400 हे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन या नोट मध्ये घेणार आहोत. ओके, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन सेल्स रुपीज 15,07,400 वी कन्सिडर हिअर. वी प्रिपेअर सेकंड नोट ऑन अदर इन्कम. आणि प्रॉब्लेम जर बघितला तर अदर इन्कमची रिलेटेड एक आयटम दिलेला आहे डिव्हिडंड्स, तो आपण कन्सिडर करणार आहोत अदर इन्कम मध्ये रुपीज 8,500. अदर इन्कम इन दॅट डिव्हिडंड रुपीज 8,500 वी कन्सिडर हिअर. त्यानंतर थर्ड नोट आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा फॉर्म्युला माहिती आहे. फर्स्ट वी कन्सिडर ओपनिंग स्टॉक, देन परचेसेस आपण ऍड करतो त्याच्यामध्ये. त्यानंतर जर कॅरेज इनवर्ड दिला असेल किंवा फ्रेट इनवर्ड दिला असेल तर ते देखील आपण ऍड करतो. त्यानंतर आपण क्लोजिंग स्टॉकची जर अमाऊंट असेल तर ती लेस करतो. त्यानंतर आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डची अमाऊंट मिळेल.
याचा अर्थ या नोटमध्ये ओपनिंग बॅलन्स असेल, परचेसेस असेल, त्यातून आपण कॅरेज इनवर्ड जर दिला असेल तर ते लेस करणार आणि क्लोजिंग स्टॉक जर दिला असेल तर तो देखील आपण लेस करतो. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे रुपीज 2,99,000 and we already identify here this item is considered in cost of goods sold rupees 2,99,000. Okay, opening stock rupees 2,99,000 we consider here. आपण त्यामध्ये परचेसेसचा बॅलन्स ऍड करतो आणि आपण ऑलरेडी कन्सिडर केलेला आहे, आयडेंटिफाय केलेला आहे की कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये परचेसेस येईल रुपीज 10,01,000. बट वन ऍडजस्टमेंट इज हिअर ऑन परचेसेस, सो वी कन्सिडर दिस ऍडजस्टमेंट ऑल्सो. परचेसेस रुपीज 10,01,000 ऍड परचेसेस रुपीज 10,01,000. हे आपण बॅलन्स जो आहे तो इनर कॉलम मध्ये घेतलेला आहे कारण यावर ऍडजस्टमेंट एक आहे. ऍडजस्टमेंट नंबर सेकंड इज रिलेटेड टू परचेसेस. ओके, ही ऍडजस्टमेंट दिलेली आहे रुपीज 12,000 वर्थ ऑफ गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. याचे दोन इफेक्ट होतील, आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. एक तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये आपण परचेसेस मधून लेस करणार आणि सेकंड इफेक्ट आपण अदर एक्सपेन्सेस मध्ये कन्सिडर करणार. ओके, तो बॅलन्स आपण परचेसेस मधून लेस करतो. लेस फ्री डिस्ट्रीब्युटेड सॅम्पल रुपीज 12,000. 10,01,000 मधून आपण 12,000 लेस केल्यानंतर रिमेनिंग बॅलन्स इज रुपीज 9,89,000. जो मिळालेला बॅलन्स आहे तो आपण ओपनिंग स्टॉक मध्ये ऍड करतो. देन वी गॉट रुपीज 12,88,000 रुपीज. मी पुन्हा एकदा फॉर्म्युला सांगतो कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा. आपण एक तर ओपनिंग स्टॉक घेतो, त्यानंतर परचेसेस आपण ऍड करतो. जर याच्यामध्ये कॅरेज इनवर्ड वगैरे दिला असेल तर ते देखील आपण ऍड करतो आणि क्लोजिंग स्टॉक दिला असेल तर क्लोजिंग स्टॉक आपण लेस करतो. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये एक ऍडजस्टमेंट दिली आहे, त्यामध्ये क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट दिलेली आहे. फर्स्ट ऍडजस्टमेंट इज रिलेटेड टू क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट रुपीज 2,91,000. आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. त्याचे दोन इफेक्ट होतील, एक तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये आपण लेस करतो आणि सेकंड इफेक्ट टेकन इन इन्व्हेंटरीज बॅलन्स शीट मध्ये. पण आपण इथे बॅलन्स शीट प्रिपेअर करत नाही आहोत, त्यामुळे क्लोजिंग स्टॉक आहे 2,91,000 तो आपण लेस करणार. लेस क्लोजिंग स्टॉक रुपीज 2,91,000. ओके, आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड या नोटशी रिलेटेड सर्व आयटम्स कन्सिडर केलेले आहेत. देन फोर्थ नोट इज एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेसशी रिलेटेड सॅलरी अँड वेजेसेस दिलेले आहेत रुपीज 1,33,000. देन थर्ड नंबर ऍडजस्टमेंट इज ऑन सॅलरी अँड वेजेस. We consider this adjustment also. Salary and wages rupees 1,33,000. Salary and wages rupees 1,33,000. Also third number adjustment is on this item. Salary and wages include director remuneration rupees 20,000. आपण ही ऍडजस्टमेंट ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. याचे दोन इफेक्ट होतील. एक इफेक्ट तर एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस मध्ये जे सॅलरी आणि वेजेस दिलेले आहेत त्यातून आपण लेस करणार. अँड सेकंड इफेक्ट डायरेक्टर रेम्युनरेशन आपण जनरली अदर एक्सपेन्सेस मध्ये घेत असतो, त्यामुळे याचा सेकंड इफेक्ट हा अदर एक्सपेन्सेस मध्ये होईल. लेस डायरेक्टर रेम्युनरेशन रुपीज 20,000 अँड रिमेनिंग अमाऊंट इज रुपीज 1,13,000. आपण एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेसशी रिलेटेड प्रॉब्लेम मधले सर्व आयटम्स कन्सिडर केलेले आहेत. देन नेक्स्ट नोट इज रिलेटेड टू फायनान्स कॉस्ट. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला इंटरेस्ट ऑन बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे, जे फायनान्स कॉस्टशी रिलेटेड आहेत. आपण ऑलरेडी आयडेंटिफाय केलेला आहे रुपीज 18,600. ओके, इंटरेस्ट ऑन बँक ओव्हरड्राफ्ट रुपीज 18,600 वी कन्सिडर हिअर. One more item is related to finance cost, that is interest on debenture up to 30 November 2019 rupees 7,500. Also one adjustment is there, fourth adjustment regarding this item. We consider this adjustment also. Interest on debenture up to 30 November 2019 rupees 7,500. This adjustment is related to interest on debenture. Interest on debenture for the half year ending on 31st March 2020 was due of rupees 7,500. आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. याचे दोन इफेक्ट होतील, एक तर फायनान्स कॉस्ट मध्ये आपण ऍड करणार अँड सेकंड इफेक्ट अदर करंट लायबिलिटीज मध्ये होईल 7,500 रुपीज. ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट रुपीज 7,500
and total of interest on debenture is rupees 15,000. We take in outward column. Okay, finance cost शी रिलेटेड आपण सर्व आयटम्स कन्सिडर केलेले आहेत. देन डेप्रिसिएशन नोट नंबर 6. आपल्याला जो प्रॉब्लेम मध्ये टेबल दिलेला आहे याच्यामध्ये डेप्रिसिएशनशी रिलेटेड कोणतीही इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये, बट जो फिफ्थ ऍडजस्टमेंट आहे इट्स रिलेटेड टू डेप्रिसिएशन. प्रोव्हाइड फॉर डेप्रिसिएशन ऑन प्रेमाइसेस अँड फर्निचर रुपीज 7,600. आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. याचा फर्स्ट इफेक्ट हा डेप्रिसिएशन मध्ये होईल अँड सेकंड इफेक्ट हा टँजिबल असेट्स मध्ये होईल. आपण पर्टिक्युलर असेट्स मधून लेस करतो 7,600. ओके, डेप्रिसिएशन ऑन प्रेमाइसेस अँड फर्निचर रुपीज 7,600 एकच आयटम दिलेला आहे. देन लास्ट नोट इज रिलेटेड टू अदर एक्सपेन्सेस. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सेलिंग एक्सपेन्सेस दिलेले आहेत. वी ऑलरेडी मेन्शन हियर दिस एक्सपेन्सेस इज रिलेटेड टू अदर एक्सपेन्सेस रुपीज 1,50,000. Selling expenses rupees 1,50,000 we mention here. Then one more item is here, audit fees. We already mentioned this audit fees is related to other expenses rupees 30,000. Audit fees rupees 30,000. ओके, आपण प्रॉब्लेम मधला प्रत्येक आयटम कन्सिडर केलेला आहे. ओनली सरप्लस इज रिमेनिंग. आपण हे येलो केलेलं आहे, येलो कलर, कारण तुम्हाला जास्तीत जास्त कळावं. तुम्ही प्रॉब्लेम मध्ये तुमच्या समोर जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पेन्सिलने टिक करू शकता जे आयटम्स तुम्ही कन्सिडर केलेला आहात त्या आयटम्सना. देन आपण ऍडजस्टमेंट पुन्हा एकदा पाहू. ऍडजस्टमेंट मधला कोणता आयटम राहिलेला आहे का? फर्स्ट ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकशी रिलेटेड आहे. त्याचा एक इफेक्ट आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये घेतलेला आहे. आपण इन्व्हेंटरीज इथे बनवत नाही आहोत कारण आपण बॅलन्स शीट बनवणार नाही. सेकंड ऍडजस्टमेंट आहे डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसशी रिलेटेड. एक इफेक्ट आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये घेतलेला आहे. सेकंड इफेक्ट आपण याचा अदर एक्सपेन्सेस मध्ये घेणार आहोत. Distribution expenses rupees 12,000. Distribution expenses rupees 12,000. Then fourth adjustment is related to interest on debenture. आपण याचे दोन्ही इफेक्ट, एक इफेक्ट आपण फायनान्स कॉस्ट मध्ये कन्सिडर केलेला आहे. सेकंड इफेक्ट याचा अदर करंट लायबिलिटीज मध्ये होईल, ते आपण इथे बनवत नाही आहोत बॅलन्स शीट. देन फिफ्थ ऍडजस्टमेंट इज रिलेटेड टू डेप्रिसिएशन. आपण याचा एक इफेक्ट डेप्रिसिएशन मध्ये घेतलेला आहोत अँड सेकंड इफेक्ट हा टँजिबल असेट्स मध्ये होईल. त्यानंतर आपला हा एक ऍडजस्टमेंट राहिलेली आहे. सॅलरी अँड वेजेस इन्क्लुड्स डायरेक्टर्स रेम्युनरेशन रुपीज 20,000. याचा एक इफेक्ट एम्प्लॉय बेनिफिट कॉस्ट मधून आपण लेस केलेला आहे. सेकंड इफेक्ट याचा अदर एक्सपेन्सेस मध्ये होईल. डायरेक्टर्स रेम्युनरेशन रुपीज 20,000. डायरेक्टर्स रेम्युनरेशन रुपीज 20,000. अँड लास्ट ऍडजस्टमेंट इज रिलेटेड टू प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. याचा एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस मध्ये होईल अँड सेकंड इफेक्ट शॉर्ट टर्म प्रोव्हिजन्स मध्ये होईल. याचा अर्थ कोणत्याही नोट मध्ये याचा इफेक्ट होणार नाही. आपण पूर्ण टेबल बघितलेला आहे, त्यानंतर पूर्ण ऍडजस्टमेंट बघितलेले आहेत, याचे इफेक्ट देखील आपण कन्सिडर केलेले आहेत. नाव वी सॉल्व स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. वी प्रिपेअर इट. त्याआधी आपण प्रत्येक नोटची टोटल बघू. फर्स्ट नोट इज रिलेटेड टू रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. ओनली वन आयटम इज हियर अँड टोटल इज रुपीज 15,07,400. Second note is related to other income. Only one item is here, dividend, and total of this note is rupees 8,500. Note third is related to cost of goods sold and total of this note is rupees 9,97,000. Fourth note is related to employee benefit expenses and total for this note is rupees 1,13,000. Note 5 is related to finance cost and total for this rupees 33,600. Note 6 is related to depreciation and amortization. Total of these rupees 7,600. And last note is related to other expenses and total of this note is rupees 2,12,000. आपण प्रत्येक नोटची टोटल देखील केलेली आहे. Now we prepare statement of profit and loss. Okay, this is the statement of profit and loss as per schedule 3. Name of the company Siddhi Company Limited. Statement of profit and loss for the year ended 31st March 2020. Statement of profit and loss divided by two parts. First part is related to revenue. In that we cover two note. Note first is related to revenue from operation. आणि आपण बघितलेलं आहे नोट फर्स्ट ची जी टोटल आहे 15,07,400 and note second is related to other income and total for this note is rupees 8,500.
and total revenue is rupees 15,15,900. Second part is related to expenses. In that we prepare third note, that is cost of goods sold, आणि या नोट साठी टोटल आलेली आहे 9,97,000. Then note 4 is related to employee benefit cost or employee benefit expenses, and total for this note is rupees 1,13,000. We already calculated. Then note 5 is related to finance cost, and the total for this note is rupees 33,600. We already calculated. Then note 6 is related to depreciation, आणि या नोट ची टोटल आलेली आहे 7,600. and last note, that is note number 7, is related to other expenses, and total for this note is rupees 2,12,000. We already calculate these amounts in note. Then we calculate total cost rupees 13,63,200, and we calculate profit before tax rupees 1,52,700. आपण टोटल रेव्हेन्यू मधून टोटल कॉस्ट लेस केल्यानंतर आपल्याला प्रॉफिट बिफोर टॅक्स ची अमाउंट मिळालेली आहे 1,52,700. ओके, नाउ वी डिडक्ट टॅक्स फ्रॉम प्रॉफिट बिफोर टॅक्स. आपल्याला टॅक्सशी रिलेटेड एक ऍडजस्टमेंट दिलेली आहे, त्याचा एक इफेक्ट इथं होईल. आपण ती ऍडजस्टमेंट बघू. प्रोव्हाइड फॉर टॅक्सेशन ऍट 50% ऑफ प्रॉफिट, याचा एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस मध्ये होईल, अँड सेकंड इफेक्ट शॉर्ट टर्म प्रोव्हिजन्स मध्ये होईल. आपण 50% प्रॉफिटची अमाउंट लेस करतो ऍज अ टॅक्स, कारण आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. अँड अमाउंट फॉर टॅक्सेशन इज रुपीज 76,350, अँड रिमेनिंग अमाउंट इज नथिंग बट प्रॉफिट फॉर द इयर रुपीज 76,350. हा प्रॉफिट फॉर द इयर असेल. अशा पद्धतीने आपण स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस प्रिपेअर करणार आहोत. त्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये सरप्लस अकाउंटशी रिलेटेड एक आयटम दिलेला आहे, तो देखील आपण बघू. त्यासाठी आपल्याला सरप्लस अकाउंट प्रिपेअर करावं लागेल. ओके, प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सरप्लस अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स दिला होता रुपीज 61,000, अँड वी ऑलरेडी मेन्शन हिअर दिस आयटम इज कन्सिडर इन सरप्लस अकाउंट. याचा अर्थ आपण प्रॉब्लेम मधला प्रत्येक आयटम हा कव्हर केलेला आहे. सरप्लस अकाउंट मध्ये आपण ह्याचा बॅलन्स घेणार आहोत 61,000. सरप्लस अकाउंट 61,000. त्यानंतर आपण जो करंट इयरचा प्रॉफिट झालेला आहे, हा प्रॉफिट आपण यामध्ये ऍड करतो. ऍड प्रॉफिट फॉर द इयर रुपीज 76,350. आणि जर यावर काही ऍडजस्टमेंट असेल तर ते आपण ऍडजस्टमेंट लेस करत असतो, पण प्रॉब्लेम मध्ये आपल्याला याच्याशी रिलेटेड कोणती अदर ऍडजस्टमेंट दिलेली नाही आहे. याचा अर्थ सरप्लस अकाउंट इथंच फिनिश होईल. अँड टोटल फॉर सरप्लस अकाउंट इज रुपीज 1,37,350. हा बॅलन्स आपण जर बॅलन्स शीट बनवत असतो तर आपण रिझर्व्ह अँड सरप्लस ही नोट जी आपण प्रिपेअर करतो बॅलन्स शीट मध्ये, त्या बॅलन्स शीटच्या रिझर्व्ह अँड सरप्लस या नोट मध्ये आपण ही अमाऊंट ट्रान्सफर करत असतो रुपीज 1,37,350. आय होप तुम्हाला हे कळालं असेल. आपण या प्रॉब्लेम मध्ये नोट प्रिपेअर केलेले आहेत. त्यानंतर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलेला आहे, अँड सरप्लस अकाउंट प्रिपेअर केलेला आहे. आणि प्रॉब्लेम आपण जर बघितला तर आपण याला येलो शेड दिलेला आहे, कारण यावरून आपल्याला लक्षात येईल की कोणताही आयटम आपला राहिलेला नाहीये. तुम्ही पेन्सिल यूज करू शकता बेटर अंडरस्टँड होण्यासाठी. देन आपण प्रत्येक ऍडजस्टमेंट देखील कव्हर केलेली आहे. अशा पद्धतीने आपण स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस बनवू शकतो ऍज पर शेड्यूल 3 कंपनी ऍक्ट 2013. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ एनी क्वेरी रिलेटेड टू this problem, please contact me. My mobile number is 9923366838. Email ID is salmankak313@gmail.com. Please subscribe my YouTube channel, like, share this video and comment on it. Thank you.